न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर। बारामतीत शरद पवारांना भेटण्यासाठी नागरिकांनी गोविंद बागेत केली गर्दी। भेटीनंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात AI हे ऊस क्षेत्रात कसं वापरता येईल हा परिसंवाद होणार। यावेळी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार राहणार उपस्थित। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद। पाहिलं ना सगळ्यांनी पाहिलंय। गृहमंत्र्याने सुद्धा पाहिलं असेल, पोलीस प्रमुखांनी पाहिलं असेल, आणि हे सगळे लोक सक्षम आहेत त्या संदर्भात लक्ष द्यायला। बोला। ठीक आहे, दुसरा काय विषय आहे का? बोले। का बयान आया कि स्वतंत्र वीर सावरकर और गोलवलकर ने संभाजी महाराज के बारे में कठोर शब्द इस्तेमाल किए थे। उसके बाद प्रधानमंत्री ने छावा फिल्म देख के तारीफ की फिल्म अच्छी है, जबकि गोलवलकर जी को वो अपना गुरु मानते हैं। देखिए, ओबीसी जी जो है उनकी एक अलग विचारधारा है। प्रधानमंत्री मोदी जी की विचारधारा क्या है कोई बता नहीं सकते। हम वीर सावरकर जी को मानते हैं। एक फिल्म बनी है, फिल्म में जब ऐतिहासिक फिल्म बनती है तो फिल्म का डायरेक्टर है, फिल्म का निर्माता है, स्टोरी राइटर है, वो फिल्म कोशिश करता है कि जो सच है वो सामने लाए। अब मोदी जी ने हमेशा 10 साल में बहुत से फिल्मों का मार्केटिंग किया है जो उनके लिए, उनके पार्टी के लिए, प्रचार के लिए फायदेमंद हो। चाहे कश्मीर फाइल हो, चाहे ताशकंद फाइल हो, छावा हो, और भी कुछ फिल्में आई थी, चाहे मनमोहन सिंह के ऊपर एक फिल्म आई थी, एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर। ऐसी सभी फिल्मों को एनकरेज करने का काम भारतीय जनता पार्टी ने और मोदी जी ने किया था। उससे कुछ फर्क तो नहीं पड़ता है। अब छावा फिल्म आई है, छावा फिल्म के निर्माण में मोदी जी का या उनके पार्टी का कोई योगदान? एक फिल्म आई है और फिल्म का जो द एंड है उस बारे में लोग इमोशनल है। तो मोदी जी ने एज ए पॉलिटिकल लीडर, नॉट प्राइम मिनिस्टर, अपनी छलांग मार दी। लेकिन जो सच है वो सच है। मोदी जी ने, अगर गोलवलकर जी ने छत्रपति संभाजी महाराज के बारे में अपनी भूमिका व्यक्त की है, तो मोदी जी की जिम्मेदारी है कि आप छावा फिल्म देखो। कहा था ना उधर दिल्ली में
एक फिल्म आई है छावा, तो बताइए गोलवलकर जी का सबसे पहले निषेध करना चाहिए। जो लिखा था गोलवलकर गुरुजी ने वो गलत था संभाजी महाराज के बारे में, ये ठोक कर बोलना चाहिए, क्योंकि संभाजी राजे हमारी दैवत है। राऊत साहेब, आज एक मोठी बातमी आणि दुःखद बातमी आहे की बुलढाण्यातल्या शेतकऱ्यानं, कैलास नागरे या शेतकऱ्यानं पाणी मिळत नाही शेतीला या उद्विग्नतेतून आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक चार पाणी पत्रही लिहिलेलं आहे, त्यात त्यांची भावना व्यक्त केलेली आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबत नाहीयेत, कालच मी त्या विषयावर बोललो। आज सामनामध्ये त्या विषयावर अग्रलेख आहे। सामना हे एकमेव दैनिक आहे, त्याच्यावरती कैलास यांच्यावरती अग्रलेख आहे। हे सरकार जे महाराष्ट्राचं आहे हे ढोंगी आणि दुतोंडी सरकार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर, अशा अनेक प्रश्नावर हे आतापर्यंत त्या सरकारने तोंड उघडलेलं नाही। हे सरकार बाकी सर्व प्रश्नांवर बोलत आहे, सगळ्या प्रश्नांवर बोलेल, राजकीय प्रश्नांवर बोलेल, व्यक्तिगत प्रश्नांवर बोलतील, विरोधकांवर बोलतील, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरती हे सरकार बोलायला तयार नाही। बुलढाण्यातल्या ज्या तरुण शेतकऱ्याला त्याला कृषी क्षेत्रातला पुरस्कार मिळाला होता, बरोबर ना? त्यानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी, कृषी मंत्र्यांशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला प्रश्नांविषयी, त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली। ही फक्त एका कैलासची आत्महत्या नाही, तर सरकारने केलेली शेकडो शेतकऱ्यांची हत्या आहे त्याच्या माध्यमातून। कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे आणि या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा, कैलास यांच्या, त्याचा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे। आपल्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतात आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करतायत आणि असामान्य शेतकरी आहे, त्याने शेतीमध्ये अनेक बदल घडवायचा प्रयत्न केला, जलसिंचनाचे प्रयोग केले, शेतकऱ्यांच्या आंदोलनात तो सहभागी झाला आणि शेवटी सरकार काहीच करत नाही। हे सरकार निकम्म आहे फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचे, म्हणून त्यांनी आत्महत्या केली। याची लाज वाटत नाही का या सरकारला? हा, हे सरकार खोक्या बोक्या ठोक्याच्या मागे लागलाय, बरोबर आहे हो सीएमच्या भाषेमध्ये, पण सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार? शेतकऱ्यांना दिलेली वचनं कधी पूर्ण करणार? आपलाच जाहीरनामा पुन्हा एकदा वाचावा अजित पवारांनी, शिंद्यांनी आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे आत्महत्येबद्दल, की आम्ही जबाबदार आहोत या आत्महत्येला। अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। पण राऊत साहेब, जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्यात जी आश्वासनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली होती त्यात काहीच आढळत नाहीये। अर्थसंकल्पात ज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नाहीये, ज्यात लाडक्या बहिणींच्या रकमेला वाढवून देण्याबाबतीत काही तरतूद निवडणुकीपूर्वी दिलेली ही आश्वासन, जी उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना होती त्याबद्दल काही उल्लेख नाही। निवडणुकीपूर्वी दिलेली वचनं होती मतांसाठी, महिलांची मते विकत घेण्यासाठी 1500 रुपयांचं, बहिणींच्या रकमेला वाढवून देण्याबाबतीत काही तरतूद निवडणुकीपूर्वी दिलेली ही आश्वासन, जी उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना होती त्याबद्दल काही उल्लेख नाही। निवडणुकीपूर्वी दिलेली वचनं होती मतांसाठी, महिलांची मते विकत घेण्यासाठी 1500 रुपयांचं दुकान लावलं आणि सरकार आल्यावरती 2100 रुपये करू सांगितलं, त्याचा उल्लेख नाही। 3 लाखापर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं जाहीरनाम्यात, त्याचा उल्लेख नाही। सरकारच्या अनेक योजना, शिवभोजन थाळीपासून त्या शिधापर्यंत, आनंदाच्या शिधापर्यंत सगळ्या योजना बंद केल्या आणि वर शेतकरी आता आत्महत्या करतो, त्याच्यावरती आपल्याकडे कोणती उपाययोजना नाही। मग सरकार चालवतंय कशा करता सरकार चालवतंय? राज्यामध्ये सर्वत्र अराजक आणि कायद्याच्या दृष्टीनं हाहाकार माजलेला आहे।
कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही. आणि काल संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ रंग उधळण्यात दंग होतं. घराघरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश होता, आत्महत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही रंग फासता एकमेकांना. नाही, पण राऊत साहेब, विधानसभा निवडणुकीच्या भाषणात राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना ही जी आश्वासन आहेत ती जर पूर्ण करू शकलं नाही सरकार, तर ती आपल्याला म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे ती लाच मानावी लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्याने कशाला, आम्ही म्हटलं होतं, त्याने म्हटल्यावरच लाच असते का? तुम्ही आमची विधान भूमिका पहा ना, हे करप्शन होतं. आणि याच्या संदर्भात निवडणूक आयोगानं कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी होती निवडणुकीपूर्वी. ही लाच म्हणजे लाचच आहे, हे करप्शन आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा JP नड्डा आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी दिलेली जी आश्वासनं होती फुकटपणाची, तीही लाच आहे, ती लाचखोरीच आहे. आता लाच एकदा देऊन झाल्यावरती आता तुम्हाला गरज वाटत नसेल, राज ठाकरे जर सच्चे असतील तर त्यांनी या लाचखोरी विरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे सगळ्यांनी. आम्ही बघू ना मग काय करायचं ते. बोलून कसं का, समस्त विरोधी पक्षाने एकत्र यायला पाहिजे या विषयावर. राज ठाकरेंनाही तुम्ही आवाहन करता? सगळ्यांना आवाहन केलं पाहिजे. बघा, राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, त्याच्यामुळे ते काय करतील मला माहित नाही. या क्षणी ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि आम्ही नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष जो महाराष्ट्रद्रोही पक्ष आम्ही मानतो भाजपा, आम्ही त्यांच्या बाजूने नसल्यामुळे आम्ही आमची भूमिका घेऊ. पण त्यांनी एक मत मांडलं होतं, ही लाच आहे. तुम्ही मग त्या लाचखोरी विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना जाब विचारायला पाहिजे. तुषार गांधी का बयान आया कि RSS और BJP देश में कैंसर फैला रहे हैं, उसके बाद तुषार गांधी की मतलब कहा गया कि तुषार गांधी का अरेस्ट हो RSS और BJP की तरफ से, आप किस तरह से देखते हैं? क्यों अरेस्ट होना चाहिए? जहर फैला रहे हैं ना ये लोग, नहीं फैला रहे क्या? तुषार गांधी को क्यों अरेस्ट करना चाहिए? भारतीय जनता पार्टी और उनकी जो सिस्टर कंसर्न्स है वो हमारे देश में, हमारे समाज में जिस तरह का जहर फैला रहे हैं, देश तोड़ने की कोशिश हो रही है, उसके लिए जिम्मेदार कौन है? ये देश कभी ऐसा नहीं था, कभी नहीं था. आपने देखा होगा तो तुषार गांधी जो महात्मा गांधी के पड़पोते हैं, तो गांधी जूनियर गांधी ने एक बात कही है तुषार जी ने, तो उसमें अरेस्ट क्यों है? क्या इस देश में इमरजेंसी लगी है क्या? एक आदमी रखता है जो एक पढ़ा लिखा आदमी है, एक विचारधारा मानने वाला आदमी है, वो अपनी बात रखता है तो उनको अरेस्ट कर लो. राऊत साहेब, नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिली आहे, तुम्ही आमच्या बरोबर या 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद दे. आता याच्यावरती मी काय बोलू शकतो? मी काय बोलू शकतो ह्याच्यावरती? माझी वाचा गेलेली आहे. आपण राऊत साहेब, महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत. बघा, नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत. नाना पटोले आमचे सहकारी आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, एवढंच मी सांगू शकतो. 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का? आणि त्यानंतर परत 2.5 वर्षांनी एक असं अर्धमुर्ध घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असं तरी कोणाला वाटलं होतं का? आणि त्यानंतर 2024 साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का? पण राजकारण आहे, राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं, असं मानदारांपैकी आम्ही आहोत. आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू. आणि त्यानंतर 2024 साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का? पण राजकारण आहे, राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून
पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू. नाही, पण राऊत साहेब तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळापट उघडपणे दिसते, नाना पटोलेंनी लवकर भांड वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. नाही, पण राऊत साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन काही होऊ शकतं, म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं असं नाही, तुम्ही तुमचा म्हणता. प्रश्न चुकीचा आहे. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात. हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा, हा प्रश्नच चुकीचा आहे. मी एवढंच म्हणेन, राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या, मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे. तुम्ही म्हणाल कसं, मी म्हणे थांबा, तसे म्हणतो थांबा. त्यात एकनाथ शिंदे असं म्हणतायत की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं, भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही. एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही. भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजरं झालेले जे लोक आहेत बरं का, त्यांच्या हातात भगवा नाही. ते भाजपचे झेंडे आहेत सगळे, हे सगळे अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे, एकनाथ शिंदेच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे. त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये. हा छत्रपती शिवरायांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे आहे. एवढंच मी सांगतो. काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होत्याची देखील चर्चा होती. काही आमदार नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही. आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही. का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला. आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे. राऊतसाहेब, महाविकास आघाडीतले तुमचे सहकारी जयंत पाटील यांचं नेमकं चाललंय का? त्यांचं उत्तम चाललेलं आहे. जयंतराव पाटलांचं उत्तम चाललेलं आहे. ते म्हणतात माझं काही खरं नाही. शक्तीपीठातल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन देत होते त्या भाषणात त्यांनी असं म्हटलं होतं की माझं काही खरं नाही. जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे सगळ्यात महत्वाचे नेते आहेत. जयंतराव पाटील हे माननीय शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत आणि आमचेही सहकारी आहेत. जयंत पाटला संदर्भात आमच्या कोणताही अफवा पसरवू नका, कायद्याने कारवाई करू. पण सध्या नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. आदिवासी बंधू भगिनींसोबत पारंपरिक पद्धतीने रंग उधळून खासदार बळवंत वानखडेंनी घेतला होळीचा आनंद. मेळघाटातील आदिवासींच्या जीवनातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे होळी असतो. होळीच्या सणाला आदिवासी बांधव मेळघाटात एकत्र येतात. मेळघाटात होळी सण हा 5 दिवस साजरा केला जातो. आज खासदार बळवंत वानखडे यांनी मेळघाट क्षेत्रामधील आदिवासी बंधू भगिनींसोबत पारंपरिक पद्धतीने रंग उधळून वाद्य वाजवून आनंद साजरा करत आदिवासी बंधू आणि भगिनींना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. रत्नागिरी नागपूर महामार्गाविरोधातील आंदोलने कोल्हापूर पोलिसांनी राजू शेट्टींना घेतले ताब्यात. रत्नागिरी नागपूर महामार्गातील शेतजमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्या व कृष्णा नदीवर होणाऱ्या नवीन पुलामुळे उमळवाड, कोथडी, सांगली शहर, धामणी, समडोळी, कवठेपिराण, सांगलवाडी, हरिपूर, दानोळी, कवठेसार, हिंगणगाव, कुंभोज, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी,
किणी ते खोची या गावांनाही पुलाच्या भरावामुळे महापुराचा त्रास होणार आहे. कृष्णा नदीवर फक्त 6 पिल्लरचा पूल प्रस्तावित केला असून बाकी सर्व 3 किलोमीटर भराव होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून राजू शेट्टींना त्यांच्या शिरोळे येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत रास्ता रोको आंदोलन करणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मंत्री माणिकराव कोकाटे यांना अपात्र करा. निवडणुकीसाठी लाडक्या बहिणी त्यांचा 1 हप्ता द्यायला तयार. जयश्री शेळके. शेतकऱ्यांना भिकारी संबोधणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की त्यांना अपात्र घोषित केले तर निवडणुका पुन्हा घ्यावे लागतील आणि तो खर्च राज्य शासनाला परवडणारा नाहीये. या राज्याचे हे दुर्दैव आहे. न्यायालयाकडून जर असा निकाल येत असेल तर न्यायाची अपेक्षा जनता करणार तरी कोणाकडून? या राज्य शासनाला निवडणुकीचा खर्च परवडणार नसेल तर या राज्यातील सगळ्या बहिणी आपल्या लाडक्या बहिणींचा योजनेचा 1 हप्ता राज्य शासनाला द्यायला तयार आहेत. पण निवडणूक पुन्हा होऊ द्या, त्यांना अपात्र घोषित होऊ द्या आणि खरं काय ते लोकांना पुन्हा घ्यावे लागतील. शेतकऱ्यांना भिकारी संबोधणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना माननीय न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं की त्यांना जर अपात्र घोषित केलं तर निवडणुका पुन्हा घ्यावे लागतील आणि तो खर्च राज्य शासनाला परवडणारा नाही. हे या राज्याचं दुर्दैव आहे. माननीय न्यायालयाकडून जर असा निकाल येत असेल तर न्यायाची अपेक्षा जनता करणार तरी कोणाकडून? या राज्य शासनाला जर हा निवडणुकीचा खर्च परवडणार नसेल तर या राज्यातील सगळ्या बहिणी आपल्या लाडक्या बहीण योजनेचा 1 हप्ता या राज्य शासनाला द्यायला तयार आहेत. पण निवडणूक पुन्हा होऊ द्या, त्यांना अपात्र घोषित होऊ द्या आणि खरं काय ते लोकांसमोर येऊ द्या. शेतकऱ्यांना भिकारी संबोधणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना माननीय न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं की त्यांना जर अपात्र घोषित केलं तर निवडणुका पुन्हा घ्यावे लागतील. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून उदगाव ते सांगली कोल्हापूर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न. पोलिसांनी बळाचा वापर करत रास्ता रोको काढला मोडीत.
नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या जमीन संपादन आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूरच्या उदगाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला। शेतकरी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिला आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे। नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी संपादित करणाऱ्या जमिनीचा चौपट मोबदला द्यावा आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे पिल्लर वाढवण्यात यावे या मागणीसाठी राजू शेट्टींनी सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा दिला होता। सकाळी BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। मोहफूल संकलनातून मिळतोय ग्रामस्थांना हंगामी रोजगार। मोहफुलापासून विविध पदार्थ तयार केले जातात। या मोहफुलांमुळे गावकऱ्यांना बेरोजगारीच्या काळात रोजगार मिळतो। औषधांच्या निर्मितीतही मोहफुलाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे। उन्हाळ्यात शेतमजुरांना रोजगार नसतो, अशात मोहफुले संकलनातून त्यांना रोजगार मिळतो। भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मोहफुलाला रानमेवा म्हणतात, तर विदर्भातील लोकांसाठी ते कल्पवृक्षापेक्षा कमी नाही। या दिवसात वनांचलच्या गावांमध्ये पिवळे सोने नावाची मोहाची फुले पडू लागली आहे। ती फुले गोळा करण्यासाठी ग्रामस्थ सकाळपासूनच शेतात व जंगलात जात आहेत। मोहफुलाचा मादक सुगंध जंगलात सर्वत्र पसरत आहे, त्यामुळे ये जा करणारेही आकर्षित होत आहेत। दरवर्षी जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात मोहफुलाचे उत्पादन होत असून त्यांचे संकलन गावकरी करतात। आम्ही 5 वाजतापासून येतो ना 9 वाजतापासून जातो घरी। किती मोह असतात? आम्ही 15 मोह असतात एकच बरी। तर उत्पन्न माहीत नाही, आता होवायला ऐकली 2 महिने लागतात। आम्ही दररोज सकाळी 5 वाजता मोहा याच्याला जंगलात येतो आणि 9 वाजता परत घरी जातो। आम्हाला 2 महिना रोजगार भेटतो। या रोजगारामुळे आमचा परिवार चालतो। दरवर्षी मोहाचे शेण येते। साहित्य संमेलनादरम्यान मोदींना पत्र। एका साहित्य संमेलनादरम्यान संबंधित संघटकांनी मल्हारराव होळकर आणि महदजी शिंदे यांच्या पुतळ्याबाबत स्थानिक नेतृत्वाने आग्रह धरला होता। त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले अशी माहिती देण्यात आली। आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर मत 100% ही एक क्रांती आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले। AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। ऊसाचे उत्पादन आणि दर्जा सुधारण्यासाठी AIचा प्रभावी वापर करता येईल।
दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने यात सहभागी होतील अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. लवकरच 300 लोकांसमोर संशोधन सादर करण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल. महाराष्ट्रात हा क्रांतिकारक निर्णय लागू होईल. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या, 2706 मृत्यू. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे स्पष्ट मत करण्यात आले. केंद्र सरकारने या संदर्भात धोरण आखावे अशी मागणी करण्यात आली आहे. संसद सत्र संपल्यानंतर या प्रकरणाकडे लक्ष दिले जाईल. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक होतच असतात असे थेट उत्तर देण्यात आले. साखर कारखान्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या अपमानावर प्रतिक्रिया. संपूर्ण राज्यात वातावरण बिघडले असे म्हणणे योग्य नाही, मात्र काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घ्यावी. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. त्यांची जागा घेतली नाही, मला धरायचे होते. आवाज देण्यासाठी हे केलं. सर, आज आपण एक पत्र दिले पंतप्रधान मोदींना, त्यांचे आभार मानलेत आणि साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहिले त्या संदर्भात आणि काही पुतळा स्टेडियम मध्ये उभा राहावा योद्ध्यांचे संघटक होते त्यांची एक सूचना होती. ते मौलाना होळकर, त्याच्यानंतर अजित शिंदे असे 2-3 नावं त्यांचं त्या ठिकाणी कायमचं स्मारक असतं. असा आग्रह स्थानिक नेतृत्वाने केला. तर त्यावर आधारित ते सांगितलं. त्याचं पत्र वाचलं. सर, आज AI आधारित एक आपण कार्यक्रम होतोय. एक वेगळी क्रांती आहे ही कृषी क्षेत्रातली. AI वरती आता ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं. 100% AI वरनं अनेक क्षेत्रावर, पण आमचं लक्ष शेती आणि तत्सम क्षेत्रावर आहे. हा एक चमत्कार आहे. याच्यामुळं एक इथं जो प्रयत्न आहे, इथं AIचा वापर करून ऊसाचं पीक घेतली तर याच्यामध्ये एक तर ऊसाला पाणी कमी लागेल. ऊसाचं दर एकी उत्पादनावर आणि ऊसामध्ये सुक्रोज म्हणजे साखर याचं प्रमाण हे वाढेल आणि ऊसाचा धंदा अधिक सोयीचा परवडणारा होईल. हे सगळे चमत्कार AIच्यामध्ये होऊ शकतात. तर ते AIचं तंत्र इथं आणण्याचा बरेच दिवस आमचा प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचं एक बैठक या ठिकाणी आहे. जवळपास 300 लोक या ठिकाणी येतील. त्यांच्यासमोर एक संच बांधून जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लावायची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू. 1 जानेवारी ते 1 डिसेंबर 2024 दरम्यान मराठवाडा ते विदर्भ येथील 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. येतोय का आता? नाही, याच्याशी सर संबंधित नाही, शेतीशी संदर्भातलं झालं. आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात. चिंताजनक आकडेवारी आहे. 2706 मराठवाडा ते विदर्भ विशेष मराठवाडा आणि विदर्भाचे काही जिल्हे लाईक यवतमाळ, अमरावती, चंद्रगडमध्ये, मराठवाड्यामध्ये वीर,
अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे. आम्हाला लोकांच्याकडे याचा थोडीवर माहिती कळल्यावर आम्ही त्याची ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं. त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवली हा अर्ज आम्ही धरणार आहोत. उद्या त्याला सोमवारी पार्लमेंट सुरू होईल. त्यानंतर या कामात लक्ष घातलं जाईल. साहेब, काही नंतर माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक लागणार आहे. तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहात? कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतलेली आहे. की निवडणुका होत असतात, लोक भेटत असतात, त्याच्यात मी व्यक्तीच्या काय करायचं हे काही ठरवलं नाही. माझं लक्ष बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे. सर, राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतंय. होळीवरून हिंदू मुस्लिम होताना दिसतंय आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांचा सातत्यानं अपमान होतो. राहुल सोलापूरकर असतील, इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होताना दिसते. असं की हे सरसकट राज्याचं वातावरण असं आहे असं काही मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली आहे तर त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अचानक सामोरं जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा, सक्त भूमिका घ्यावी. सत्तेचा गैरवापर आमच्या नका यायला चेहरा जागतोय सगळा, आम्ही याड म्हणून राज्य सरकारला बघायची भूमिका घेतात. सर, राजकीय प्रश्न आता जयंत पाटलांनी काल घेतलेली आहे. ते नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यांच्या वक्तव्यावरनं पण वेगवेगळे अर्थ काढले जात होते. आज तुम्ही छापलंय त्यांचं उत्तर आज छापलंय त्यांनी ते उत्तर माणिकराव कोकाटेंसंदर्भात प्रश्न आहे की कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे, परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणुका. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. कर्नाटकच्या तरुणांनी बिबट्याला पकडले जिवंत. लोणी मण अंकलगी शिवारात घडला थरार. दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात महिनाभरापासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी मण अंकलगी शिवारात जीवाची पर्वा न करता तरुणांनी धाडसाने बिबट्याला जिवंत पकडल्याची चित्तथरारक घटना घडली आहे. या बिबट्याला पकडण्यात सिंहाचा वाटा असलेल्या हलसंगीसह या दोन्ही गावच्या तरुणांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पकडलेल्या बिबट्याला विजयपूर वन विभागाने ताब्यात घेतले आहे. विजापूर जिल्ह्यातील लोणी बिके येथील शेतात असलेले कलाप्पा कोटाळ यांच्यावर हल्ला करून बिबट्या पळून गेला. ही माहिती समजताच लोणी मण अंकलगी येथील तरुणांनी बिबट्याचा शोध सुरू केला. मण अंकलगी येथील योग्यप्पा निलप्पा उटगी यांच्या द्राक्ष बागेत हा बिबट्या झोपलेल्या अवस्थेत ड्रोनमध्ये दिसला. या बिबट्याला पकडण्यासाठी लोणी मण अंकलगी येथील ग्रामस्थांनी विजयपूरच्या वन विभागाला कळवले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी द्राक्ष बागेच्या एका बाजूस जाळे लावले. यावेळी लोणी बिके मण अंकलगी हलसंगी आणि गोट्याड येथील 200 तरुण ग्रामस्थांनी द्राक्ष बागेला वेढा घातला. त्याच बाजूला बिबट्या पळत आला आणि जाळ्यात अडकला गेला.
बागुल घराण्याचे वीर पुरुष श्री मुकुंदजी बाबा यांची वीर पूजा तळेज तसेच तळी भरणे वाजत गाजत वीर पुरुषांना गंगा गोदावरी तीरी टाकाला स्नान घालून पूजा करून परत वाजत गाजत घरापर्यंत येणे हा अतिशय उत्साहवर्धक व महत्त्वाचा असा कुलाचार संपन्न झाला. वीर मुकुंदजी बाबा यांचा हा वीर पुरुष उत्सव जवळपास 360 वर्षांपासून या शहरात केला जातो. यानंतर दुसऱ्या पौर्णिमेनंतर या दैवताच्या सन्मानार्थ कारण कंदुरीचाही कार्यक्रम केला जातो. यावेळेस महाराष्ट्रातील सर्व बागुल घराण्यातील सदस्य उपस्थित राहतात. राजेंद्र बागुल, आशिष बागुल, जितेंद्र बागुल, गणेश बागुल, सिद्धेश बागुल, कुमार बागुल, शरद बागुल, सतीश बागुल, विशाल बागुल, सागर लासुरे, प्रसाद बागुल, आशिष बागुल, किशोर बागुल, सिद्धार्थ बागुल, आईस बागुल, विदेश लाड, अभिषेक कोथिंबीर, विलास बागुल, दर्शन बागुल व बागुल परिवारातील कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळा सोहळा संदर्भात घोषणा केली. नाशिकमध्ये 2027ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार विशेष प्राधिकरण स्थापन करणार, तर रामकाल पथ विकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदा तट परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी 146 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा.